पुढचं खनिज आहे दगडी कोळसा। ही ऊर्जा साधन आहे। ऊर्जा निर्माण करण्यामध्ये सर्वात जास्त वाटा दगडी कोळशाचा आहे। जी काही औष्णिक ऊर्जा निर्माण होते भारतामध्ये तर जवळपास 57% उत्पादन या ठिकाणी दगडी कोळशापासून होत असते। यातलं एक्झॅक्टली दगडी कोळशाचा वापर 52 ते 53%, बाकीचं या ठिकाणी नैसर्गिक वायूपासून ऊर्जा तयार होत असते। मग आता या ठिकाणी दगडी कोळसा जो आहे तो प्राचीन कालखंडामध्ये गाडल्या गेलेल्या वनस्पतीच्या अवशेषापासून दगडी कोळसा तयार होत असतो। ठीक आहे। मग आता प्राचीन कालखंड म्हणजे कोणता कालखंड, तर आपण जर विचार केला तर या ठिकाणी 35 कोटी ते 10 कोटी वर्षापूर्वीचा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं पृथ्वीवरती वनस्पती सजीव सृष्टी निर्माण व्हायला सुरुवात झालेली आणि याच कालखंडामध्ये सुरुवातीला मनुष्य जीवन नव्हते। त्यामुळे साहजिकच ज्या वनस्पती प्राणी जे होते ते भूअंतर्गत भागातल्या हालचालीमुळे खाली गाडले गेलेले आहेत। तर शेकडोच्या संख्येने ज्या वनस्पती खाली गाडल्या गेल्या त्या गाडल्या गेलेल्या वनस्पतीच्या अवशेषापासून सध्याच्या कालखंडामध्ये दगडी कोळसा निर्माण झालेले आहे। तर थोडक्यात वनस्पतीमध्ये कार्बन असतं, ते कार्बनच शिल्लक राहतं, बाकीचं रॉ मटेरियल जे वनस्पतीचं ते मातीमध्ये मिसळले जातं असतं बघा। मग आता या ठिकाणी त्या दगडी कोळशामध्ये किती कार्बन आहे त्या आधारे दगडी कोळशाचे जे काही आहेत ते 5 प्रकार पाडले जातात। ते 5 प्रकार कुठले कुठले, त्यामध्ये अँथ्रासाइट नंबर 1 ला, बिटुमिनस नंबर 2 ला, त्याच्यानंतर या ठिकाणी लिग्नाइट आहे, पीट आहे आणि कॅनल आहे। दगडी कोळशामध्ये 95% कार्बन असेल तर त्याला अँथ्रासाइट म्हटलं जात असतं, 80% कार्बन असेल तर बिटुमिनस आहे, 60% कार्बन असेल तर लिग्नाइट आहे, 40% कार्बन असेल तर पीट आहे आणि 20% कार्बन असेल तर कॅनल आहे। कॅनलचा वापर फक्त डांबर तयार करण्यासाठी। ठीक आहे। मग बाकीच्या कोळशाचा वापर सगळ्यात जास्त ऊर्जा निर्माण करणे, रंग तयार करणे, बेन्झीन तयार करणे, कोक तयार करणे आणि डांबर तयार करणे ह्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दगडी कोळसा वापरला जात असतो बघा। ठीक आहे। मग दगडी कोळसा कुठे सापडतो, जुन्या काळानुसार खडक बघितले तर गोंडवाना कालखंडात गाडल्या गेलेल्या वनस्पतीपासून तयार झाला असेल तर गोंडवाना खडक म्हणतो आपण त्याला आणि त्या कोळशाला गोंडवाना कोळसा म्हणत असतो। पुढे टर्शरी कालखंडात गाडल्या गेलेल्या वनस्पतीच्या अवशेषापासून तयार झालेला कोळसा असेल तर त्याला टर्शरी कोळसा म्हणत असतो। तर खडक जर बघितले प्राचीन काळानुसार गोंडवाना आणि टर्शरी आणि आधुनिक काळानुसार किंवा गुणधर्मानुसार जे काही खडकाचे प्रकार पाडले त्याच्यामध्ये स्तरित खडक, या 3च खडकामध्ये या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी सापडत असतात। ठीक आहे। मग आता ज्या पद्धतीनं या ठिकाणी कार्बनच्या आधारे आपण दगडी कोळशाचे 5 प्रकार बघितले, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीट आणि कॅनल, त्याच पद्धतीनं काळानुसार सुद्धा याचे 2 प्रकार पाडले जातात। कुठले कुठले, गोंडवाना कोळसा आणि टर्शरी कोळसा। भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये या ठिकाणी आपण अगोदरच बघितलेले हा जो पठाराचा पट्टा आहे इथं गोंडवाना कोळसा सापडत असतो बघा आणि गोंडवाना कोळशाचे साठे किती आपल्याकडं 98% आणि टर्शरी खडक या पट्ट्यात आहे। हिमालयन डोंगररांगा पूर्व किनारपट्टीचा पट्टा इथं टर्शरी खडक असतो बघा। इथं टर्शरी कोळसा जो सापडतो त्याचा साठा आहे भारतभरामध्ये 2% फक्त। याच्यात कार्बन कमी असतं, गोंडवाना कोळसा जुना आहे म्हणून कार्बनचं प्रमाण जास्त असतं। अँथ्रासाइट, बिटुमिनस प्रकारातले जे कोळसे ते गोंडवाना प्रकारातले कोळसे येतात। त्यानंतर लिग्नाइट, पीट आणि कॅनल प्रकारचे जे कोळसे ते टर्शरी कोळशाचा प्रकार मानला जात असतो बघा। ठीक आहे। तर काळानुसार 2 प्रकार आहे आणि कार्बनच्या प्रमाणानुसार 5 प्रकार आहेत। तर अशा पद्धतीनं हा दगडी कोळसा येत असतो। मग आता दगडी कोळशाचं भारतातली पहिली जी खाण आहे ती राणीगंज खानची रूपानं पश्चिम बंगालमध्ये सापडलेली बघा। राणीगंज आजच्या कालखंडात जर बघितलं तर राणीगंज पण चालू आहे आपली। झारखंडमध्ये झारिया नावाची खाण आहे तीही चालूच आहे। त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये नेविली नावाची खाणी लिग्नाइट कोळशाचं उत्पादन करते, हेही चालूच आहे। तर या पद्धतीनं भारतामध्ये या 3 महत्त्वाच्या खाणी जी आहे या खाणीतून उत्पादन घेतलं जात असतं। दगडी कोळशाच्या उत्पादनामध्ये सध्या चायना 1 नंबरवरती, अमेरिका 2 नंबर आणि आता भारताचा 3रा क्रमांक लागतो। मागच्या वर्षीपर्यंत भारत 2ऱ्या नंबरवर होता, यावर्षी आपण आता 3ऱ्या क्रमांकावर आलो आहे। तर दगडी कोळशाच्या उत्पादनाचे भरपूर उत्पादन आपल्याकडे आहे, साठा आहे आपल्याकडे भरमसाठ आहे। पण सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं या ठिकाणी इफेक्ट जो जाणवू लागलेला आहे त्यानुसार मग जगभरातल्या लोकांची मागणी आहे की कार्बनचं प्रमाण कमी करायचं असेल तर दगडी कोळशावर बंदी घातली पाहिजेत। युरोप खंडातल्या बहुतांशी देशांनी या ठिकाणी दगडी कोळशावर बंदी घातलेली, जपानने सुद्धा दगडी कोळशावर बंदी घातली म्हणजे दगडी कोळशाचा वापर बंद करून टाकलेला आहे। 2015ची जी पॅरिसची परिषद भरली होती त्यामध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झाली की आता निर्बंध घाला सगळ्यांनी म्हणून, पण भारत आणि चीनने त्याला विरोध केला कारण आपलं प्रमुख ऊर्जा साधनच दगडी कोळसा आहे
आणि दगडी कोळशावर जर आपण बंदी घातली तर सध्या आपल्याला 52 ते 53% जी ऊर्जा दगडी कोळशापासून तयार होते ही ऊर्जा मग बाकीच्या स्रोतातून निर्माण करावं लागेल आणि बाकीचे स्रोत अजून स्ट्रॉंग तेवढे निर्माण झालेले नाही. दुसऱ्या बाजूला आपल्याकडे खनिज तेलाचे पाहिजे तेवढे साठे नाही. खनिज तेलावरती आपण परावलंबी आहोत आणि यातच मग खनिज तेलाची मागणी वाढून जाईल आणि त्याची मागणी वाढली की आपलं परकीय चलन मोठ्या प्रमाणात संपुष्टात येऊन जाईल. म्हणून इतक्या लवकर आपण दगडी कोळशावरचं अवलंबित्व या ठिकाणी सोडायला तयार नाही आणि म्हणून जगभरातले बहुतांशी देशांनी भारतावर टीका टिप्पणी करायला सुरुवात केली की ग्लोबल वॉर्मिंगचा सगळ्यात जास्त इफेक्ट जो होतोय तो भारतावर होतोय आणि तरीही भारत सरकार या ठिकाणी कार्बनच्या प्रतिबंध करण्यावरती बंदी घालण्यासाठी करार करायला तयार नाही. तर या पद्धतीनं जगभरातून आपल्यावरती टीका टिप्पणी चालू आहे, पण आपल्याही काही मजबुरी आहेत हेही जगाने समजून घेतलं पाहिजे. मग आता या ठिकाणी भारताचा सध्या जगात 3रा क्रमांक लागतो आणि भारतात सर्वात जास्त उत्पादन या पट्ट्यात आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड ही 3-4 राज्यामध्ये जवळपास 60 ते 70% आपला साठा याच ठिकाणी केंद्रित झालेला आहे. यात छोटा नागपूर पठार जो आहे झारखंडमध्ये, तर हे तर दगडी कोळशासाठी सुपीक पट्टा मानला जातो बघा. ठीक आहे. तर सध्या या ठिकाणी उत्पादनामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड 1 नंबरला आहे, झारखंड 2 नंबरला लागत असतं. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारताच्या 4% उत्पादन घेतलं जात असतं. ठीक आहे. आणि हे 4% उत्पादन 3च जिल्ह्यामध्ये घेतलं जात असतं. हे 3 जिल्हे म्हटलं की नंबर 1ला चंद्रपूर आहे, नंबर 2ला यवतमाळ आहे आणि नंबर 3ला या ठिकाणी नागपूर आहे. या 3 जिल्ह्यामध्ये याचं उत्पादन घेतलं जात असतं. तर अशा पद्धतीनं दगडी कोळशाबद्दलची ही माहिती लक्षात ठेवा. दगडी कोळशापासून औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारलेले. मग औष्णिक ऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहे तेही लक्षात घ्या. औष्णिक ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर आणि चंद्रपूर आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी आणि खापरखेड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं अकोला जिल्ह्यामध्ये पारस आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पोखरी आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये एकलहरी आहे, बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं हा बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ आहे, ठाण्यामध्ये उरण आणि चोला येत असतं बघा, तुर्भे येत असतं परत. तर हे महत्त्वाचे औष्णिक ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी दगडी कोळशावरती चालू आहेत. ठीक आहे. मग आता या खनिजाबद्दलची माहिती थोडक्यात असं लिहून घ्यायची. कोणत्या खडकात सापडतं हे, तर गोंडवाना, टर्शियरी आणि स्तरित खडक. उपयोग कुठे कुठे होतो याचा? याचा उपयोग होतो ऊर्जा निर्मिती. ठीक आहे. डांबर निर्मिती, कोक निर्मिती, रंग निर्मिती आणि बेन्झीन निर्मिती. ठीक आहे. प्रथम क्रमांकाचा देश आहे चीन आणि भारताचा क्रमांक लागतो सध्या 3रा. भारतातलं प्रथम क्रमांकाचं राज्य आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आणि 2 नंबरला येत असतं झारखंड. आणि महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात सापडतं. 1 नंबरला येतो चंद्रपूर, 2 नंबरला येतं यवतमाळ, 3 नंबरला येतं नागपूर. हे असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. या पद्धतीनं. आणि पुढचं खनिज लक्षात ठेवायचं, खनिज तेल म्हणजेच पेट्रोलियम वस्तू. खनिज तेल म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये वनस्पती आणि प्राण्यांसोबत वनस्पतीसोबत जर प्राणी गाडले गेले असतील, त्या वनस्पती प्राण्यांच्या अवशेषापासून हायड्रोकार्बन तयार होते. ते हायड्रोकार्बन म्हणजेच पेट्रोलियम वस्तू खनिज तेल. मग खनिज तेलमध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिनचा समावेश होत असतो बघा. ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी खनिज तेलाचे साठे सापडतात त्या त्या ठिकाणी नैसर्गिक वायू पण सापडत असतो. तर हे अशुद्ध स्वरूपात सापडतात म्हणून त्यांना खनिज तेल किंवा पेट्रोलियम वस्तू म्हणतो. शुद्धीकरण केलं तर मग त्यालाच आपण पेट्रोल, डिझेल किंवा केरोसिन असं नाव देत असतो बघा. तर हे एक ऊर्जा साधन आहे, शक्ती साधन आहे, आधुनिक कालखंडात सापडलेले. जगातला पहिला तेल साठा जो आहे तो रोमानिया नावाच्या देशामध्ये 1857ला सापडलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जगातली पहिली जी विहीर आहे, तेल विहीर जी म्हणतो आपण, पेन्सिल्वानिया नावाचं राज्य येतं अमेरिकेमध्ये, तिथं 1859ला तेल उत्पादनाला सुरुवात होते. तर जगातला 1857-1859चा कालखंड म्हणजे आजपासून जवळपास 150 ते
पावणे 200 वर्षापूर्वीचा कालखंड आहे, आधुनिक कालखंडातला आहे. दगडी कोळसा तर आपल्याला माहिती सिंधू संस्कृतीपासूनच्या लोकांना माहिती होता. ठीक आहे. तर ह्या आधुनिक कालखंडातलं खनिज ऊर्जा साधन येत असतं. आता भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये आसाममध्ये माटुम नावाचा जो पट्टा आहे, त्या माटुम पट्ट्यामध्ये लखीमपूर जिल्ह्यामध्ये त्या माटुम पट्ट्यामध्ये 1886ला पहिला तेल साठा सापडलेला आहे. तिथं तेल सापडण्याच्या पाठीमागच्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत. एक इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी शिकारायला गेला होता. शिकारायला गेल्यानंतर त्याच्या बंदुकीच्या आवाजामुळं एका पाण्याच्या डबक्यामध्ये बसलेले जे हत्ती आहे ते सैरावैरा पळू लागलेत. त्या हत्तीच्या अंगावरती तवंग दिसला, म्हणजे तेलगट पदार्थ दिसले. मग हत्ती ज्या डबक्यातून उठले त्या डबक्याचं निरीक्षण केलं त्या इंग्रज अधिकाऱ्याने. तिथं तेलाचा तवंग आलेला होता आणि त्याने इंग्रज सरकारला रिपोर्ट दिला की या ठिकाणी खनिज तेल असलं पाहिजेत. आणि तिथंच मग 1889ला या ठिकाणी दिग्बोई नावाचं गाव आहे, तिथं विहीर खोदल्या गेली आणि इथ्या विहिरीतून या ठिकाणी उत्पादनाला सुरुवात होती बघा. तर अशा पद्धतीनं खनिज तेलाचं उत्पादनाला इथून सुरुवात होते आपल्याकडं. म्हणजे जगभरातला पहिला साठा सापडला रोमानियामध्ये 1857ला. त्याच्यानंतर 20 ते 30 वर्षानंतर 66, 78, 80 बरोबर 30 वर्षानंतर भारतातला तेल साठा सापडला. जगातले तेल विहिरीला उत्पादनाला सुरुवात होते 1859ला आणि आपल्याकडे 1889ला परत 30 वर्षांनी सुरुवात होते. तर जगभरातलं ना आपलं जास्त अंतर नाही. ठीक आहे. अशा पद्धतीनं खनिज तेला उत्पादनाला सुरुवात होते. पण आपल्याकडं खनिज तेलाचे साठेच कमी, त्यामुळे उत्पादन कमी लागते. सध्या आपली जेवढी गरज आहे त्या गरजेच्या फक्त 24% उत्पादन आपल्याकडे होते. म्हणजे उर्वरित गरज जी आहे ती 76%ची अजून बाकी आहे. ती 76%ची गरज भागवण्याकरता आपण पेट्रोलियम वस्तू आयात करतोय आणि या आयातीवरती दरवर्षी 30 ते 33% आपल्या एकूण आयातीच्या रक्कम खर्च होते. तर मोठ्या प्रमाणात आपलं जे काही व्यापारातली जी तूट आहे, ह्या तुटीच्या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे पेट्रोलियम वस्तूचे. तर त्याला इलाज पण नाही. म्हणून आपण 1990च्या कालखंडामध्ये पेट्रोलियम क्षेत्राचं खाजगीकरण केलं की जेणेकरून खाजगी कंपन्यांना कुठेतरी तेल सापडेल, आपलं उत्पादन वाढेल, जेणेकरून ते खनिज तेल आयात करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. पण पाहिजे तसं अजून तरी या ठिकाणी आपल्याला यश भेटलेलं नाही. रिलायन्स कंपनीला गोदावरी आणि कृष्णा नदीच्या दोआबच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचा साठा सापडलेला आहे. केर्न कंपनीला, इंग्लंडची केर्न कंपनी, तिला या ठिकाणी राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये तेलाचे साठे सापडलेत. भारत सरकारची जी कंपनी आहे ONGC आणि ऑइल इंडिया लिमिटेड यांना बॉम्बे हाय असू द्या, त्यानंतर कर्नाटकचा मँगलोरची किनारपट्टी असू द्या, ठीक आहे, या पट्ट्यामध्ये पूर्व किनारपट्टीवरती पेट्रोलियमचे साठे सापडलेले आहेत. तिथून ती उत्पादन करत असते. आसाम राज्यामध्ये सुद्धा लखीमपूर आणि शिवसागर नावाची 2 जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये भरपूर साठे सापडलेले आहेत या 2 कंपन्यांना. तर या 2 सरकारी कंपन्या आहेत बघा. या दोन्ही कंपन्या खनिज तेलाचं उत्पादन घेत असतात आणि त्याचं विकण्याचं काम मग भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल ह्या 3 कंपन्या या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल विकण्याचं काम करत असते, मार्केटिंग करण्याचं काम करते, विपणन करण्याचं काम करत असतात बघा. तर त्याचं संशोधन आणि उत्पादन करण्यासाठी 2 कंपन्या, ONGC जी 1956ला स्थापना झालेली, ऑइल इंडिया लिमिटेड जी 1959ला स्थापन झालेली लक्षात, आणि त्याचं वितरण करण्याचं काम BPCL, HP आणि इंडियन ऑइल या 3 कंपन्या करत असतात. तर हे सरकारचा थोडक्यात या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्यायचा. मग हे पेट्रोलियम वस्तू जे आहेत, हे पेट्रोलियम वस्तू याच खडकात सापडणार आहे, गोंडवाना, टर्शरी किंवा स्तरित खडकामध्ये. कारण हे जे खडक आहे हे स्तरित खडकाचा भाग आहे, गाळापासून तयार झालेले खडक आहेत. या खडकामध्ये मग मोठ्या प्रमाणात वनस्पती प्राण्यांचे अवशेष सापडतात. प्राण्यांच्या चरबीपासून हायड्रोजन तयार होत असतं. वनस्पतीच्या त्या लाकडापासून या ठिकाणी कार्बन तयार होतं, म्हणून हायड्रोकार्बन म्हणतो आपण. पेट्रोलियम वस्तूंना म्हणायचं हायड्रोकार्बन. तर दोन्हीचं सहअस्तित्व असेल तर हायड्रोकार्बन आणि पर्यायानं पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅचरल गॅसची निर्मिती होत असते. तर अशा पद्धतीनं ह्या वस्तू येतात. याचा वापर सगळ्यात जास्त ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि औषध निर्माण करणाऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा केला जात असतो. जगामध्ये सध्या सर्वात जास्त उत्पादन अमेरिका करत असतो. आपल्याला वाटत असेल सौदी अरेबिया, UAE, कुवेत, कतार, इराक, इराण, सिरिया, जॉर्डन, लेबनॉन, तर ह्या मध्य पूर्व देशाचा इथं काही संबंध लागत नाही. यांच्याकडे उत्पादन होतं आहे पण अमेरिकेइतकं उत्पादन होत नाही. तर जगामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन करणारा देश आहे अमेरिका. दुसऱ्या नंबरवर रशिया आहे. तिसऱ्या नंबरवर मग सौदी अरेबिया आहे आणि बाकीचे देश लागतात मग असे. ठीक आहे. भारताचा क्रमांक जो आहे तो आपला जवळपास 52-53वा क्रमांक लागत असतो. तर यामध्ये काही वेगळं काही सांगण्याची गरज नाही आपल्याला. भारतामध्ये मग सर्वात जास्त उत्पादन सध्या जे आहे ते बॉम्बे हायला होतं असतं. आता हे बॉम्बे हाय जर बघितलं तर मुंबईपासून 176 किलोमीटर अंतरावरती येत असतं. सागर तळावरती
या ठिकाणी अरबी सागरातल्या सागर तळावर 20,000 चौरस किलोमीटर एरिया आहे। या पट्ट्यामध्ये या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं असतं। 1972ला आहे सागर सम्राट नावाच्या जहाजानं याचा शोध घेतलेला आहे बघा। सागर सम्राट हे जहाज जपानचे, यांनी सांगितलं इथं तेलाचे साठे आहेत म्हणून। आणि मग 3 फेब्रुवारी 1974 पासून इथून उत्पादन प्रारंभ होतं, उत्पादनाला सुरुवात होती। ठीक आहे। आणि ही उत्पादन करणारी कंपनी ONGC। तर इथून आपलं उत्पादन सुरू होतं 3 फेब्रुवारी 1974ला। जवळपास 20,000 चौरस किलोमीटरचा सागर तळाचा एरिया आहे, तो उंचवट्याचा भाग आहे म्हणून याला नाव पडतं बॉम्बे हाय। ठीक आहे। आणि इथून उत्पादन आणून मग ती कोयाले किंवा अंकाले शिवरचा जो पट्टा लागत असतो या पट्ट्यामध्ये याचं शुद्धीकरण केलं जातं असतं आणि नंतर त्याचा वापर केला जातो असतो बघा। तर इथून जो काही उत्पादन निघतं ते भारतातल्या एकूण उत्पादनाच्या 50% उत्पादन आहे। ठीक आहे। म्हणून त्या डायरेक्शनने महाराष्ट्र 1 नंबरवरती आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही। ठीक आहे। त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर बाकीच्या भारताचे जर विचार केला तर इथं आसाम राज्यामध्ये 1600च्या आसपास विहिरी आपण खोदलेल्या आहेत या पट्ट्यामध्ये। आसाममध्ये तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे लखीमपूर आणि शिवसागर हे 2 जिल्हे जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात। तर इथं 1600पेक्षा अधिक विहिरी खोदल्या गेलेल्या आहेत। त्यातल्या बऱ्याच विहिरी सध्या आता खनिज तेलचा साठा संपल्यानंतर बंद झालेले आहेत बघा। ठीक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र तुम्हाला आत्ता सांगितलेले बॉम्बे हाय महत्त्वाचं आहे आणि गुजरात एक तिसरा महत्त्वाचा लागत असतो। इथं कच्छच्या आखात आणि खंबातच्या आखातालगतचा जो पट्टा आहे खेडा मेहसाणा सौराष्ट्राचा जो पट्टा येतो या पट्ट्यामध्ये उत्पादन घेतलं जात असतं बघा। तर सध्या 1 नंबरवरती महाराष्ट्र आहे, 2 नंबरवरती गुजरात आहे आणि 3 नंबरवरती आसाम राज्य लागत असतं। तर ह्या 3 राज्यामध्ये उत्पादन सर्वोत्कृष्ट आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आत्ता सांगितलेले गोदावरी आणि कृष्णा नदीच्या दोआबच्या पट्ट्यामध्ये इथं उत्पादन घेतलं जातं, राजस्थानमध्ये घेतलं जातं असतं, मँगलोरची किनारपट्टीवरही उत्पादन घेतलं जात असतं कारण तिथं हे सध्या या ठिकाणी साठे सापडलेले। तर या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे। ठीक आहे। तर हे झालं दुसरं ऊर्जा साधन खनिज तेल। खनिज तेलाबद्दलची माहिती लिहून घ्या। काय काय बघितलं, कोणत्या खडकात सापडतं आहे, याच खडकात सापडतं आहे। याचा वापर जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात केला जात असतो। जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन करणारा देश आहे अमेरिका। ठीक आहे। त्याच्यानंतर भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये। नंबर 2ला येतो गुजरात राज्य आणि नंबर 3ला आसाम। हे 3 राज्य नेहमी लक्षात ठेवायची। आणि महाराष्ट्रामध्ये आता जिल्हा नाही सांगता येणार आपल्याला, बॉम्बे हाय म्हणायचं आपण। आणि इथून 3 फेब्रुवारी 1974 पासून उत्पादनाला सुरुवात आहे असं लक्षात घ्यायचं आहे। ठीक आहे। आता या खनिज तेलामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पेट्रोल येतं, डिझेल येतं असतं आणि या ठिकाणी केरोसिन येत असतं। या असे 3 खनिज याचे स्वतंत्र भाग तयार होत जातात बघा। तर अशा पद्धतीने ही 2 ऊर्जा साधनं आहेत, दगडी कोळसा आणि खनिज तेल, मेजॉरिटी ऊर्जा निर्माण करण्यासाठीच याचा वापर केला जात असतो। ठीक आहे। एवढा असा एक डाटा लक्षात घ्यायचा आणि एकदा पूर्ण पुस्तकातून याची बारीक सारीक एकदा माहिती करून घ्यायची बघा। याच्यामध्ये आपण बघितलेले दगडी कोळशामध्ये दगडी कोळशाचे प्रकार पाडले जातात बघा। ठीक आहे। दगडी कोळशाचे जे प्रकार आहे ते 2 पद्धतीने प्रकार पाडले जातात। कुठले कुठले? नंबर 1 कार्बन प्रमाणानुसार आणि नंबर 2 काळानुसार। काळानुसार 2 प्रकार पाडले जातात, गोंडवाना कोळसा आणि टर्शियरी कोळसा। आता गोंडवाना कोळसा जो आहे तो कोणत्या प्रदेशात सापडतो? पठारी भागात सापडतो भारताच्या। आणि हा जो आहे तो हिमालय आणि पूर्व किनारपट्टीवर सापडतो। ठीक आहे। याचा साठा जर बघितला तर 98% साठा गोंडवानाचा आहे, 2% साठा फक्त टर्शरीचा आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर कार्बन जर बघितला आपण, कार्बन प्रमाण याच्यात जास्त असतं, याच्यात कमी असतं। याचे कुठले कुठले प्रकार सापडतात? मग
याच्यामध्ये अँथ्रासाइट आणि बिटुमिनस जो प्रकार आहे हा गोंडवाना कोळशाचा प्रकार आहे. आणि इथं लिग्नाइट, पीट आणि कॅनल हे येतात टर्शियरी कोळशाचे प्रकार. कार्बनच्या आधारे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे याचे 5 प्रकार आहे. अँथ्रासाइट हा सर्वोत्कृष्ट कोळसा येतो. याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण आहे 95%. ठीक आहे. नंबर 2ला आहे बिटुमिनस. बिटुमिनसमध्ये कार्बनचं प्रमाण असतं 80%. तिसऱ्या क्रमांकावर येतं असतं लिग्नाइट. लिग्नाइटमध्ये जवळपास 60% प्रमाण आहे कार्बनचं. नंतर पीठ 40% प्रमाण आहे आणि नंतर कॅनल 20% प्रमाण आहे. ठीक आहे. यात सर्वोत्कृष्ट कुठला आहे? अँथ्रासाइट आहे. सर्वात निकृष्ट पीठ किंवा कॅनल जो पर्याय असेल ते. भारतात सर्वात जास्त उत्पादन कोणत्या प्रकारातलं होतं? तर बिटुमिनस आणि लिग्नाइटचं उत्पादन सर्वात जास्त होतं. जवळपास 80 ते 90% उत्पादन आपलं बिटुमिनस आणि लिग्नाइट प्रकारच्या कोळशाचं सापडत असतं किंवा होत असतं बघा. तर अशा पद्धतीनं दगडी कोळशाचे प्रकार लक्षात ठेवा. खनिज तेलामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅचरल गॅस असे प्रकार पाडले जात असतात. तर या पद्धतीने ही ऊर्जा साधने. ऊर्जा साधनाला सध्या प्रश्नांची संख्या जास्त आहे, त्यामुळे याच्यावरती 2-3 पुस्तकातून जे मॅटर आहे ते मॅटर रीडिंग करून घ्या आणि त्याचा फॅक्ट डाटा बाहेर काढा.